श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर काल होती होळी आणि होळी म्हटलं की पौर्णिमा पण होती आणि पौर्णिमेचा स्वयंपाक, होळीचा स्वयंपाक आणि प्लस सत्यनारायणची पूजा. तर माझी इकडं धनलक्ष्मी कुंचन सेवा करून झालेली आहे, नित्यसेवा आणि देवपूजा पण छान अशी केलेली आहे. आणि हो, जर ही धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे काय किंवा कशासाठी करतात यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये लक्ष्मी सेवा म्हणून टाका मला कमेंट. मी नक्कीच तुमच्या यावर लाँग व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर चला इकडे बघूया, पूर्णाची तयारी चाललेली आहे. तर मी आज गुळाच्या पुरणपोळ्या बनवत आहे. तर साखरेच्या तर नेहमीच बनवतो, म्हणून म्हटलं की आज काहीतरी नवीन वेगळं ट्राय करावं. आणि इकडे माझी पौर्णिमेची पण तयारी चालू आहे, सत्यनारायणची. तर ते करत करत मला इकडे स्वयंपाकाचीही तयारी आणि बाळ स्कूलवरून आलं, त्याला पण फ्रेश करायचं होतं मला. त्याला फ्रेश वगैरे केलं आणि इकडे बघा प्रसादाचा शिरा बनवून ठेवला आहे. आरतीचं ताट तयार केलेलं आहे. बऱ्यापैकी मी तयारी केल्यानंतर जेव्हा प्रदोष काळात पौर्णिमा करायची असते, म्हणजे 5 ते 7 काळात, तर पौर्णिमा ही होळीच्या दिवशी 6ला सुरू होणार आहे. तर त्यामुळे मी आधीच दुपारी सगळी मांडणी वगैरे करून घेतलेली आहे आणि छान अशी 6:15 दरम्यान मी पूजेला सुरुवात केलेली आहे. पारायण जे सत्यनारायणची पूजा विधी असतात ते करून झालेले आहे. आणि आम्ही सगळ्या सोसायटीतल्या महिला मंडळ किंवा जे पुरुष होते त्यांनी खाली होळी पेटवलेली होती, तर तिकडे पूजा वगैरे केली. गणपती तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल की पुरुषांनी जी गोंबा टाकलेली आहे, तर त्यांनी त्याचीही मजा घेतलेली आहे. आणि नंतर आमच्या बायकांचं हळदी कुंकू वगैरे लावणं चाललेलं होतं. तर कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुंचन सेवेबद्दल मला कमेंटमध्ये नक्कीच लक्ष्मी सेवा टाईप करा.